तर आखाती युद्धाचा ठाण्यातील बोटिंग व्यवसायावर सुद्धा परिणाम झालाय। ठाण्यातील मासुंदा तलावातील बोटिंग व्यवसायावर याचा परिणाम झालाय। गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे फेरी बोट ही बंद होणार आहे। आखाती युद्धाचा परिणाम झालेला आहे बोटिंग व्यवसाय, त्यामुळे ठप्प होण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल बोहिटे यांनी। पाहूया। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम थेट भारत देशावर आणि महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे। मी सध्या मासुंदा तलाव या ठिकाणी आहे। ठाण्याला तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं। एकीकडे आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम हा हॉटेल व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात झालेलाच आहे। गृहिणींची देखील डोकेदुखी वाढलेली आहे। तर दुसरीकडे तलावांचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे शहरातल्या मुख्य तलावाजवळ मी आहे। मासुंदा तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जे बोटिंग करण्यासाठी येणारे पर्यटक आहेत ते येत असतात आणि याच ही जी समोर आपण बोट पाहतोय, मोठी बोट ज्याला फेरी बोट देखील म्हटलं जातं, मशिनरी बोट देखील म्हटलं जातं, या मशिनरी बोटमध्ये LPG गॅसचा उपयोग केला जातो आणि त्याच्याच जोरावरती ही जी बोट आहे ती या पाण्यामध्ये फिरवली जाते। एकीकडे हॉटेल व्यावसायिकांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। आपण देखील या ठिकाणी व्यवस्थापक आहात, आपले कामगार देखील आणि त्यांचा पगार या पोट या बोटींवरती अवलंबून आहे। कशा प्रकारे आता आपण मॅनेज करतो? तर पॅडल बोट चालते ती नशिबाने आता ते आहे म्हणून त्यावरच सगळं मॅनेज होतंय। बाकीचं काय तर पर्याय नसल्यामुळे पण काय करूच शकत नाही। गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे हा गॅसचा तुटवडा केव्हा कमी होतोय किंवा गॅस सुरळीतपणे केव्हा चालू होतोय, हॉटेल व्यावसायिक असतील किंवा बोटिंग करणारे बोटिंग व्यावसायिक असतील यांचा त्रास केव्हा कमी होतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। जय महाराष्ट्र न्यूज।